पिझ्झा आहे, हे नगेट्स आहेत, चटणी आहे आणि ह्याच्यात आहे ना चॉकलेट असतं, चॉकलेट बॉम्ब टाईप. हा असल कोकोनट जैसाही टेस्ट देता है. आज खूप दिवसांनी एका महिन्याने पूर्ण मला नम्रता भेटली आहे. गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी आता रेडी झाली आहे ऑफिस जाण्यासाठी आणि इथे माझी मम्मी आजारी आहे यार, काय करू शकतो. आता डॉक्टरकडे घेऊन जाईल निखिल थोड्या वेळाने, मग कळेल काय ते. चला चल मम्मी, बाय बाय. जाऊन या डॉक्टरकडे आणि मला कर फोन. बाय. चला मी पण निघते. इथं नाश्ता आहे माझा आणि इथे अंकल तर नाश्ता करून आलेत, सो मी आता करते बाबा. हो माझा पसारा बघा किती आहे मागे. तर आता वाजलेत दुपारचे 2 आणि मला लागली आहे भूक. आणि आज मी टिफिन नाही आणला आहे, बनवला नव्हता घरी आणि मम्मी पण आजारी आहे. तर आज मी बाहेरून मागवलं आहे आणि ते पण मी पिझ्झा मागवला आहे. मला असं जास्त काही भूक नाही आहे, पण तरी पिझ्झा मागवला आहे. तर बघूया आता, येतो तो आला की घेते पिझ्झा आणि मग कामाला लागायचं आहे परत खाऊन पिऊन. अंकल आले जेवून. अंकल खाना खाया? क्या खाया? रोटी सब्जी. अंकल ने रोटी सब्जी खा लिया. अंकल बोलतात मला, मी जेवढे दिवस गावी होतो मला तर आठवण नाही केली तू ब्लॉगमध्ये. पण असं नाही आहे, ब्लॉगमध्ये जरी मी नसेल बोलली पण इकडे ऑफिसमध्ये आम्हाला आठवण येत होती. समझा अंकल? समझा आपको? आप बोल रहे थे तुम्हें याद तो नहीं आई, मैं गांव में था तभी ब्लॉग में तो दिखा नहीं वगैरह. रियल में हम लोग इधर याद कर रहे थे आपको. रहने दो अभी, नहीं तो कुछ. रहने बोल रहे हैं, हम लोग कॉल भी करते थे उनको. किसको कॉल किया? मैं विनती को बोलती थी कॉल करने, पूछो उसको कभी भी. मेरा फ़ोन नहीं चलता था इसीलिए, तो उसके फ़ोन पे बात नहीं करती थी मैं. रहने दो बोल रहे हैं, त्यांना खोटं वाटतंय मी बोलते ते, जबकि असं नाही आहे. चला माझी ऑर्डर येतच असेल. हे भगवान, माझा पिझ्झा तर आला आहे. चला आता खाते. ओके. गजब. अंकल बोलतात गजब. आधी संदीप सरांना लेजर पाहिजे, तर आधी ते देते आणि मग जेवायला बसते बाबा, नाही तर परत बोलतील. माझ्या इथे सगळा पसारा पण पडला आहे ऑलरेडी. चला आधी मी लेजर देते आणि मग खायला बसते. यांचं काम तर केलं आहे, आता मी जेवायला जाते. आणि काय काय आज ना मी हे मागवले, ते काहीतरी डॉमिनोजमध्ये ऑफर चालू आहेत. तर त्याच्यामध्ये ना पूर्ण असं लंच बॉक्सचं हे रेडी असतं. काय बोलतात, पिझ्झा आहे, हे नगेट्स आहेत, चटणी आहे आणि ह्याच्यात आहे ना चॉकलेट असतं, चॉकलेट बॉम्ब टाईप आणि कोको कोला डाएट शुगर फ्री. ये आधी खाते मग भेटते तुम्हाला आरामात. तर माझं आता जेवण झालं आहे मस्त आणि आता जाते मी काम करायला. तो गाइस खाना पीना होने के बाद अभी बजा है शाम के 5 और मुझे कुछ ठंडा पीने का मन कर रहा था और मेरे पास उसका एक अल्टरनेटिव है. मेरे को नारियल पानी पीना रहता है ना, तो मैं ये पीती हूँ. तो
ये है श्रीजल। इसमें ना कोकोनट वाटर रहता है। मैं आपको इसके इंग्रेडिएंट्स बताती हूँ क्या क्या है इसमें। आप लोग भी ये पी सकते हो, प्योर कोकोनट जैसा ही टेस्ट देता है ये। और इसमें इंग्रेडिएंट्स देखो, टेंडर कोकोनट वाटर एक्सट्रैक्ट, फाइन ड्राइड सॉलिड्स, कार्बोहाइड्रेट्स, मिनरल। तो गाइस ये मेरा ग्लास है, 200 ml का ही है। उसके अंदर मैंने ये डाला पानी, चिल्ड वाटर है मेरा, आपको जो पानी लेना है वो ले सकते हो। और फिर ये जो श्रीजल का पैकेट है वो पूरा का पूरा इसमें डालने का है। ये नारियल पानी जैसा ही टेस्ट देता है, बहुत ही सही रहता है। तो ये हो गया, देखो दिखने में भी वैसा ही है। तो चलो मैं पीती हूँ। इतना ही करना है और इसमें कुछ भी ऐड नहीं करना है। हाँ, अस्सल कोकोनट जैसा ही टेस्ट देता है ये। तर माझं आता काम झालंय आणि आता इथे माझ्या जागेवर बघा कोण बसलेत। कारण आज पण आणलेत वडापाव आणि हे सगळं काय काय घेऊन आलेत, पॅटीस वगैरे अंकल आमच्या संध्याकाळच्या नाश्त्यासाठी। तर मी आता खाते गरमागरम पॅटीस। त्या लोकांनी खाल्ले, मी काम करायला येते ना तोपर्यंत। अंकल ये पैटीज है? हाँ भाई, ये बड़ा लग रहा है, किस एंगल से पैटीज लग रही है। चला खाऊन घ्या फटाफट, थँक्यू सॉरी ताई। मी तर निघाले ऑफिसमधून, आता चालली आहे रोजच्या प्रमाणे जिमला। आणि आज माझी फ्रेंड पण भेटेल मला जिममध्ये, तर चला फटाफट जाते। तर काही आता मी जिममधून आम्ही दोघी पण निघालोय आज। खूप दिवसांनी एका महिन्याने पूर्ण मला नम्रता भेटली आहे। काल पण ती आली नव्हती आणि मी आले होते, तर आज फायनली चला सोबतच वर्कआउट केला आणि टाइमपास पण भरपूर केला आहे। तर आता घरी चालले, बाय। मी निखिलला बोलवलं यार, मला चालायलाच नव्हतं होत, तर चल तर आले मी। आणि कशी आहेस आता मम्मी? बरी आहेस? वाटत नाही बरी। फ्रेश तर झाले मी, आता फटाफट जेवण करते आणि जेवायला बसते। तर हा पण आला आता गाढव, आणि ब्लॉग आता मी इथे एंड करते। तर ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं आहे माझ्या चॅनलला, सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर पण करा, शेअर पण करा। तर भेटूया पुन्हा आपण नवीन ब्लॉगमध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। ओके देन, बाय।